काय सुंदर दृश्य बघा, कोकण रेल्वे चालू. वीर स्टेशन आहे समोर. राजापुराची शाळा बघा. कोणाचं गाव राजापूर असेल तर नक्की कमेंट करा. मरत मरत का होईना आपण फायनली हातखंबाला पोचलो. दगदग असते आयुष्याची, त्यातून हा एस्केप भेटलेला आहे आपल्याला. आता हा आणखी 3-4 महिने टिकेल, त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक राईड करू, असं माझं सुरूच असतं, कारण हे गरजेचं आहे. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार आणि तुमचे स्वागत आहे ओंकार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आजची तारीख आहे 26 मार्च. आपण आता निघतो मुंबईसाठी. आजचा आपला रूट असणार आहे इथून राजापूर मार्गे कशेईतून रत्नागिरी. खूप सिनिक रूट आहे आणि हा मोस्टली कोस्टल रूटच मानला जातो. त्या साईडने आपण कोस्टल रूटनेच जाणार आहोत. तर मे बी जमल्यास कशेईला सुद्धा जाऊ आपण आणि त्यानंतर तिथून मग रत्नागिरीला जाऊ. चल. हो, चला. काय बोल रहा? चला. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. चला चल. चला बाबा, घरी निघता निघता 6:30 झाले. ते समोर आमचं मंदिर आहे आतल्या साईडला, ग्रामदैवत ज्याला म्हणतो, पावनाई रावणाथाचं मंदिर आहे आतमध्ये. हो बघा रेडी. बापरे, वाट अडवली आपली. पेट्रोल भरून घेऊया. चालू असेल तर, कारण आता 7:30 झाले, 6:30. सो चालू असेलच. चालू. ठीक आहे, चालते. तसंही फुल नाही भरणार. आता आपण जातोय कशेईला, जे इथून आहे 61 किलोमीटर. त्यानंतर तिथून आपण रत्नागिरीमधून बाहेर पडणार आहे आणि तिथून मग लांजा राजा आपला संगमेश्वर सावर्डे करत घरी जाणार आहोत. खालून आणखी एक रूट आहे गगनबावडा घाट वगैरे, तिथून पण जाऊ शकतो जर आपल्याला कोल्हापूर मार्गे जायचं असेल तर. पण आपण आता जातोय कशेईला. कशेईवरून आपण बाहेर पडणार आहोत. सूर्यदेवतेचे दर्शन झालंय. क्या बात आहे. हा खाली जो रोड जातो ना, हा खाली गगनबावडा रूट आहे. हा रस्ता बघा किती सुंदर दिसतो. सूर्य ढगांच्या मागे लपला. राजापुराची शाळा बघा. सकाळचा राजापूर अनुभव. कोणाचं गाव राजापूर असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओवर. मी फर्स्ट टाइम राजापुरातनं आतून येतोय, म्हणजे येताना तर बघितलंच मी, म्हणजे ह्या रूटला मी कधीच नाही आलो. लास्ट टाइम येताना मी कशेई करत आलो, त्यावेळी ह्या रूटने आलो होतो, म्हणजे आपण येताना इथे. आणि आता येतो. सकाळी पाहणं आणि संध्याकाळी पाहणं, रात्री पाहण्यात फरक आहे. त्या रात्री तर कोणच नव्हतं जास्त. आता गडबड दिसते. महाराज किती सुंदर निसर्ग आहे बघा.
रोड सुंदर आहे पण छोटासा असला तर खड्डे एवढे नाही आहेत, स्पीड ब्रेकर पण नाही आहेत जास्त, त्यामुळे जरा बरं आहे. येताना तो थोडा बर्डवाला एक इन्सिडेंट झाला की तो पक्षी अचानक समोर आला आणि माझ्या हेल्मेटच्या आपल्या छातीला इथे लागून खाली पडला. तो नशीब तो गाडीवर पडला, मग त्याला आम्ही उचलून बाजूला ठेवून दिलं. तर पाणी टाकलं त्याच्यावर, जिवंत होता तो, त्याला काही झालं नव्हतं. थोडा घाबरला होता तो, कारण अचानक लाईट डोळ्यावर लागली असेल, कारण गाड्या नव्हत्या रस्त्यावर अजिबात, आणि तो अचानक उडत उडत गाडीसमोर आला. आजोबा ह्यांना घेऊन चाललेत ढोरांना. आडिवरे इथून आहे जवळपास 1 किलोमीटर. इथून देवगडीला निघूया. देवगड इथून जवळपास 12 मिनटावरच आहे, 5.2 किलोमीटर. कनकादत्त मंदिर या साईडला आहे आणि कशेळी या साईडला. आपण आता आलो आहोत कनिकादत्त मंदिरामध्ये. हे मागे बघता येते आपलं कनिकादत्त मंदिर. चला आपण आता थोडं मंदिरात दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ, कारण कशेळी देवगडीला जायच्या आधी या मंदिराचं दर्शन घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण या मंदिरातली जी मूर्ती आहे त्याचं कनेक्शन डायरेक्ट त्या देवगडीशी आहे. सो आधी आपण काय करूया, मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर देवगडीला जाऊ. आपण आता आहोत कनिकादत्त मंदिरामध्ये. भारतामध्ये एकूण 2 मंदिरं आहेत जी सूर्य मंदिरं आहेत. एक आहे ते कोणार्कमध्ये आणि एक आहे रत्नागिरीमध्ये कनिकादत्त. आता कनिकादत्ताबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की कनकाबाईंना दृष्टांत झाला आणि त्यानंतर ही मूर्ती या मंदिरात आणली गेली. आता आपण जाणार होतो देवघळीला. देवघळीमध्ये जी डोंगरामध्ये घळ टाईप निर्माण झाली आहे, त्या घळीमध्ये ही मूर्ती भेटली असं सांगितलं जातं. आणि तीच मूर्ती कोणार्कमधून आली आहे असं देखील सांगितलं जातं. अशी एक आख्यायिका आहे. या मंदिराला जवळपास 1000 वर्षाचा इतिहास आहे. कनकाबाईंच्या नावावर या मंदिराचं नाव कनिकादत्त असं ठेवण्यात आलं आहे. कनका प्लस आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य, असं या मंदिराचा काही इतिहास सांगितला जातो. चला आता मंदिराचं दर्शन झालेलं आहे, आपण आता देवघळी जवळ निघूया. देवघळी म्हणजे मंदिराच्या बाजूनेच आहे, लेफ्ट हा रोड, समोर मंदिर आहे, इथून देवघळीला जायचं. तुम्ही समोर बघताय तो देवघळीचा समुद्र किनारा. हा किती सुंदर आहे बघा. आकाशाचा रंग आणि समुद्राचा रंग दोन्ही एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. ती घळ तिकडे. देवघळी आता बघून झाली. इथून जाऊया आता रत्नागिरीला डायरेक्ट. मी खाली गेलो नाही देवघळीला. खाली एक व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे, मस्त तर थोडा टाईम जातो त्यामध्ये. आणि आता ऊन वाढत चाललं आहे. आपल्याला 12च्या आधी थोडं ऊन जास्त पडायच्या आधी थोडं रस्ता कंप्लीट केलं तर बरोबर. इथून आता पूर्णगडवाला एरिया सुरू होतो. समोर भाग आहे सुंदर समुद्र किनारा. इथून पावस 8 किलोमीटर, रत्नागिरी 25, गणपतीपुळे 50. आपण आता पोचलोय पावसला. हा भरपूर भूक लागली यार, आता नाश्ता करायला पाहिजे. आला बाटे बीच आला. रत्नागिरीतला आज वर्किंग डे आहे, सो गर्दी असणारच ऑफिसवाल्यांची. पोचलोय रत्नागिरीतल्या मारुती मंदिराजवळ. योजक उघडा आहे, आपल्याला योजकला जायचं आहे.
आणि गोपाळमध्ये आपण बसूया नाश्ता करण्यासाठी, पण गोपाळच बंद आहे. बापरे, योजकमध्ये आमरस काय अजून आला नाही. हाँ पीछे जाना है, पीछे सीधा, आगे से युटर्न है. मरत मरत का होईना आपण फायनली हातखंबाला पोचलो. पनवेल 292 किलोमीटर्स. वाजले दुपारचे डॉट 12. 2 मिनटं बाकी आहेत फक्त. एवढी गरमी आहे ना, जरा वेळ जरी गाडी थांबवलात ना, आगीच्या झळा येतात, झळा. आपण आता थांबलो होतो गणेश कृपा हॉटेलजवळ. ते खास खोबऱ्याचे मोदक मिळतात. हां, संगमेश्वरला पोचलो ऑलमोस्ट, त्यासाठी थांबलो होतो मी. मोस्टली इथे थांबतोच. आणि इथे तुम्ही बघा गर्दी किती आहे. मोस्टली इथे लोक थांबतातच. आपण आता पोचलो आहे आरावलीला, त्यानंतर तर चिपळूण येईल. रोड तर एवढा बेकार आहे आता आपलं ह्याच्यापासून, संगमेश्वरपासून. आपण आता पोचलो आहे सावर्ड्याला. हार्डली 14-15 किलोमीटर आहे इथून चिपळूणला आपण जेवायला थांबू शकतो. आपण आता पोचतोय चिपळूणमध्ये, तर जेवणासाठी कुठे थांबूया, भूक तर लागली आहे. लास्ट टाइम मी थिंक दीपक आहे आतमध्ये, काय दीपक खानावळ, त्याच्या आतलं म्हणजे आतल्या साईडचं जे दीपक आहे ते तिकडे मी लास्ट टाइम जेवलो होतो. आता इथे जेवूया. दुपारचे 2 आणि आपण आलो चिपळूणमध्ये. दीपक हॉटेल आहे हायवेला लागून, आपण जेवायला थांबलो. आता आपलं जेवण झालं. आता वाजले दुपारचे 3. थोडं मोबाईल चार्ज पण केलं. तर पेट्रोल भरून घेऊया. टोटल राईड झाली 837 किलोमीटर. आता आहोत बहादूर शेख चेकनाका. चिपळूणमध्येच आपल्याला 3 वाजलेत. मित्र हो, आता आहोत आपण परशुराम घाटात. समोर बघा काय नजारा दिसतो. रखरखतं ऊन पण तेवढंच आहे. चला, जेवण झाल्यावर एक वेगळी ऊर्जा आली. तर फटाफट अंतर कापायचं आपल्याला. आपण आता आहोत भोसले घाटामध्ये. हा दुसरा घाट आहे. घाटातून सुंदर नजारा दिसतो. हे खाली कोणतरी गाव आहे आणि समोर नदी वाहते. थिंक वशिष्ठ नदी असेल. चला, ते स्पीड ब्रेकर ह्यासाठी ठेवले आहेत कारण हा जो टर्न आहे तो खूपच जास्त शार्प आहे. ते कळतच नाही. इथून जर कोण स्पीडमध्ये आलं तर एक बाहेर जाईल. पोचलो आहे. खाली जे आहे ते खेड रेल्वे स्टेशन आहे. समोर बोर्ड आहे बघा. आपण आता पोचलो खेडला. इथून पनवेल आहे 157 किलोमीटर. महाड आहे 31. जो तुम्ही समोर पाहताय तो कशीचा भोगदा आहे, जो की बंद आहे यार. आम्हाला परत त्या घाट मार्गाने जावं लागेल. कधीतरी ओपन करा बाबा. गणपतीलाच ओपन करतील मला वाटतं. सुंदर रोड होता. एवढा नॉनस्टॉप आणली आहे ना आता गाडी. हा स्पीड ब्रेकर बेकार आहे बघा.
ब्लूटूथने गाणी चालूच असतात. तर आपण आता आहोत कशेडी घाटामध्ये. सर्वात मोठा घाट तुम्ही बोलू शकता याला, कोकण रूटमधला या, कारण संपत नाही. सोबतच हा घाट कठीण आहे कारण इकडचे रोडच बेकार आहेत. पण ते सुद्धा आता संपेल ज्यावेळी हा बोगदा चालू होईल. म्हणजे हा ऑप्शनल राहील टुरिस्ट प्लेस म्हणून, कारण पावसाळ्यात तिथे खूप सारे वॉटरफॉल असतात. तर मे बी ॲज अ टुरिस्ट स्पॉट म्हणून राहील असं मला तरी वाटतं. पुढे आपण आता पोचलो आहे पोलादपूरला. इथून महाड जवळपास 19-20 किलोमीटर असेल. आता आपण पोचलो आहे महाडला. इथून माणगाव जवळपास तासाभराच्या अंतरावर आहे. आपण आता आहोत महाडच्या एंड पॉईंटलाच. आणि इथे ना गांधारपाले लेणी आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर हा रस्ता आहे खाली, आणि समोर हा जाण्यासाठी रोड आहे गांधारपाले लेणीसाठी. त्यावरती लेणी आहेत. काय सुंदर दृश्य आहे बघा. कोकण रेल्वे चालू आहे. वीर स्टेशन आहे समोर. चला, माणगाव जवळपास आलं आहे आता. लास्ट टाइम माणगावचा ट्रॅफिक इथपर्यंत होता, या ब्रिजपर्यंत खाली. आज तरी तेवढं वाटत नाही आहे. आपण आता माणगाव एस टी स्टँडला पोचलो आहे. हे माणगाव एस टी स्टँड. तर मरणाचा ट्रॅफिक असं नेहमीप्रमाणे. फायनली माणगावचा ट्रॅफिक क्रॉस केला आहे. तर इथे कुठेतरी चहा घेऊ. चहा नाही, सॉरी, मी कॉफी पितो. चहा कुठे? तो नाश्ता झाला आहे. पण आता जाणार आहोत पाली मार्गे खालापूर. तर मित्र हो, ह्या आपल्या कोकण कोस्टल राईडचा आता शेवटचा टप्पा आहे. म्हणजे हार्डली 100 ते 120 किलोमीटर बाकी आहेत घरी पोचायला. तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण दरवेळी सांगतो की आपला एक्सपिरियन्स कोस्टल राईडचा कसा होता, किंवा ज्या राईडला आपण जातो त्याचं थोडं जे काय असेल की माझा एक्सपिरियन्स काय राईडबद्दल ते नेहमी सांगतो. तर जे कोणी, आता मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो कोस्टल राईडबद्दलचा, की ज्या कोणाला कोस्टल राईड, कोकण कोस्टल राईड करायची असेल, गोव्यापर्यंत करायची असेल किंवा मालवणपर्यंत करायची असेल, तर जर ते नवी मुंबईमध्ये राहत असाल तर अगरदंडा जेटी आहे जवळ, तिथून करू शकता. किंवा तुम्ही भाऊच्या धक्क्याला जाऊन तिथून अलिबाग तसं करत देखील करू शकता. M2M फेरी पण आहे, ते पण तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने. तर ही राईड तुम्हाला खूप काही देऊन जाईल. त्याचं कारण असं की तुम्ही जवळपास कोकणाला लागलेले सगळे समुद्रकिनारे पाहाल, आणि सर्व कोकणला लागून असणारे समुद्रकिनारे फार सुंदर आहेत. म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला, तुमच्याकडे शब्द नसेल ते एक्सपिरियन्स करण्यासाठी. सो ते एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्हाला थोडं कळ सोसावी लागेल ह्याची, की तुम्हाला थोडं डोंगर क्रॉस करत करत जावं लागेल किंवा खडबडीत रस्त्याने जावं लागेल कोस्टल राईडसाठी. सो त्यासाठी रेडी राहायचं. पण मिळणारं जे सुख आहे, जो रायडर असतो त्याला माहिती असतं की याच्यातून त्याला काय मिळतं आहे. जे होतं ना की आपण डेली आयुष्य जे जगत असतो त्यातनं एक एस्केप शोधणं सुद्धा गरजेचं आहे. तो एस्केप म्हणजे ही राईड होती. जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर ही मोठी राईड आपण प्लॅन केली. तर ते 3 ते 4 महिन्यामध्ये झालेली जी काय दगदग असते आयुष्याची, त्यातून हा एस्केप भेटलेला आहे आपल्याला. आता हा आणखी 3-4 महिने टिकेल, त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक राईड करू, असं माझं सुरूच असतं. कारण हे गरजेचं आहे. तुम्हाला एक ना लिंक मिळते त्यातून, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हा बदल करून तुमचं आयुष्य चांगलं करू शकता पुढे.
आणि ह्या प्रदेशामध्ये अशा गोष्टी होत आहेत. कोकणाच्या ह्या भागात अशी होळी सेलिब्रेट केली जाते, मुंबईमध्ये वेगळी असते. तर हे तुम्ही त्यातून शिका. प्रत्येक प्रदेशाचा आपापला एक इतिहास आहे, तो अनुभवण्यासाठी तुम्हाला त्या प्रदेशात जावं लागेल. आणि जे मला आवडतं, मी दुसऱ्या शहरात जाऊन त्यांचे जे काय रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या मला पाहायला आवडतात, त्या अनुभवायला आवडतात. आणि त्याने दिलेली माहिती मला पटते. म्हणजे त्यांच्या हिशोबाने त्यांनी जे काय परंपरेने आलेल्या गोष्टी असतात तर ते पाळतात पिढी जातप्रमाणे. आणि त्याचा त्यांनासुद्धा आनंद आहे. ज्यावेळी ते आपल्याला सांगतात ना, हे ह्यासाठी करतात, हा इथे झेंडा ह्यासाठी लावला आहे, ही होळी अशीच केली जाते, तर त्यांना तो आनंद असतो ना ज्यावेळी ते सांगताना असतो, तो वेगळा असतो. स्टेज फिअर ज्या काय गोष्टी असतात, तुम्हाला लोकांमध्ये बोलता येत नाही, इंट्रोवर्ट असता तुम्ही, ते सगळं जर एक्सप्रेस करायचं असेल त्यासाठी हा मोटो ब्लॉग असतो. हे माझं मत आहे. मी स्वतः तसं आहे, त्यामुळे मी हे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. रात्रीचे वाजलेत 8 आणि सीन झाला आहे. आपली कॅप्टनची पेट्रोलची एक काडीवर आहे आणि तो ब्लिंक करतो, म्हणजे पेट्रोल संपत आलेलं आहे. आणि जवळपास मागच्या 20 किलोमीटरपासून आपण ह्याच स्पीडने चालवतो गाडी, 40-50, म्हणजे ॲव्हरेज दे चांगला. आता आपण पाली गावात आलो आहे, म्हणजे आपल्याला इथे पेट्रोल भेटेल. फायनली फ्यूल अप केलं आहे. फायनली आपली कोस्टल राईड सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे. आपण आता जस्ट पोचलो आहे JNPT रोडने पनवेलला. त्या बाजूला ते करंजवाडी आहे. पोचलो आहे आपल्या टर्नवर. ट्रेन समोर जाईल. आ गया क्या मिलते? हाँ क्या बोलता है? मैं बोला मिलते हैं फिर से. हाँ कैलकुलेशन करते हो बाद में जो भी. चल बाय बाय. ठीक से जा, घर पे पहुँच के मैसेज कर. चल बाय बाय. चल. आता वाजलेत रात्रीचे 10:14. थोडा लेटच झाला कारण आम्ही नाश्ता करत बसलो अर्धा 1 तास. नेक पेन होतं तर बॅक पेन होतं थोडं, कारण खड्ड्याचे रोड आपले कोकणातले येताना जास्तच आले ते. आणि सकाळपासून राईड करतो त्यामुळे थोडं होतंच. त्यामुळे थोडा उशीर झाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कोस्टल कोकण राईड कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन राईडमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.